अडथळ्यांची शर्यत पार करत आंबेठाण गावच्या सुनबाई आणि शिरोली गावची माहेरवाशीन सुप्रिया मारुती मांडेकर झाल्या चार्टर्ड अकाउंटंट। खेड टाइम्सच्या रविवार विशेष भागात YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर पहा शेतकऱ्याच्या लेकीनं कमावलेल्या यशात दडलेला संघर्षावर मात करीत सीए झालेल्या सुप्रिया मांडेकर यांची दिलखुलास मुलाखत फक्त खेड टाइम्सवर। मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी झालेल्या राड्याचा शुक्रवारी राजगुरुनगर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून नोंदवण्यात आला निषेध। विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यासाठी खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांना दिले निवेदन। राजगुरू शहरातील शहीद राजगुरू भगतसिंग सुखदेव समूह शिल्पाजवळ शुक्रवारी झालेल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक कोहिनकर, गोविंद बुट्टे, प्रकाश पाचारणे, सतीश चांबारे, चंद्रकांत भालेराव, अरुण अडारी, अशोक अडागळे आणि माजी सैनिक साहेबराव जाधव आदींची उपस्थिती। नैसर्गिक फूल उत्पादक शेतकऱ्याला अडचणीत आणणाऱ्या कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचं मंत्री भरत गोगावले यांचं फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलकांना आश्वासन। बाजारपेठेतील वाढत्या कृत्रिम फुलांच्या वापरामुळे नैसर्गिक फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानात ग्रोवर फ्लॉवर काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य फूल उत्पादक शेतकरी परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील फूल उत्पादक शेतकऱ्यांचा एकत्रित आणि संघटित मोर्चा। राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना आमदार बाबाजी काळे, मावळचे आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर आणि आमदार महेश शिंदे यांचा पाठिंबा। ग्रामीण जिल्ह्यात घर मालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, 2 छायाचित्रे, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता, भाडे करारनामा, ओळखपत्र आदींबाबतची कागदपत्रे स्थानिक पोलीस ठाण्याकडे सादर करावीत। अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आदेश। भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला न दिल्यास घर मालक हे भारतीय न्याय संहितेचे कलम 223 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील। हे आदेश पुढील 2 महिन्यासाठी लागू असल्याचेही आदेशात नमूद। दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल करण्यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याकडे असणे आवश्यक। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घर मालकांनी ही माहिती पोलीस ठाण्याला सादर करण्याचा आदेश। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राजगुरुनगर नगर परिषदेच्या करवाढीला स्थगिती देण्यासाठी औचित्याचा मुद्दा। आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत नगर परिषदेच्या करवाढी मुद्द्यावर दुसऱ्यांदा मांडला विषय। करवाढ स्थगितीसाठी ॲडव्होकेट दीपक तिगळे आणि राजगुरुनगर वासियांनी उपोषण करीत मुद्दा धरला होता लावून। राजगुरुनगर येथील शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलं राज्यस्तरीय मंथन परीक्षेत घवघवीत यश। शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयातील तब्बल 36 विद्यार्थ्यांना मंथन गुणवत्ता यादीत स्थान। मुख्याध्यापिका वंदना काशीद यांची माहिती। खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक मंडळाकडून यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं कौतुक। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।